निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अतिशय धडाडीने काम करणारे आमचा उपजिल्हा प्रमुख श्री मारुतीजी मेंगा आणि सर्व जमलेले माझे माता भगिनी अनुपस्थित बंधूंनो, आज सकाळपासून आपल्या अकोला तालुक्याच्या दौऱ्यामध्ये भंडारदरा आणि निळवंडे आणि त्याचबरोबर अन्य तालुक्यातील विविध पर्यटन स्थळ विकास करण्यासाठी एक आढावा बैठक घेतली। आपल्या भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण झाली। एक राज्य पातळीवर आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शताब्दी समिती आपण स्थापन केली आणि त्याचा पूर्ण आढावा मी आज घेत असताना गेले 4-5 महिने आम्ही काम सुरू केलेलं आहे की भंडारदरा, निळवंडे, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाईचं पीक आहे, एवढं निसर्गाचं वरदान या ज्या तालुक्याला लाभलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही पर्यटन विकासाच्या माध्यमातून काही नवा रोजगार निर्माण करता येईल का। आज भंडारदऱ्याचा आणि निळवंड्याचा प्रारूप आराखडा तयार झालाय। कळसुबाईला रोपवे करायचं आहे आपल्याला। सगळ्या देशातील लोक उत्तराखंडला जातात ट्रेकिंगला, ते आमच्या हरिश्चंद्रगडावर येऊ शकतात, रतनगडावर येऊ शकतात। एक इकोसिस्टम तयार होईल की ज्यामुळे या तालुक्यातील किमान 1000-2000 मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो, लोकांना व्यवसाय देऊ शकतो। एक साधारण 1000 कोटी रुपयाचा एक आराखडा आता आम्ही तयार करतोय की जो तुमच्या तालुक्याला एक नवी दिशा देणार आहे अशी या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे। कारण येणाऱ्या जगभरामध्ये, देशभरामध्ये पर्यटकांची संख्या एवढी दिवसागणिक वाढत चाललेली आहे। आज विमानात जागा नाही बसायला। आज आपल्या देशात प्रत्येक नागरिक त्याला नवीन स्थळ पाहायची इच्छा आहे आणि इतकं निसर्ग सौंदर्य नटलेला आपला हा जो परिसर आहे भंडारदऱ्याचा, त्यातून मग आपण काय पर्यटनाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागाचा विकास करू नये। रोजगारची शेवटी तर उद्योग सुरू करण्याला मर्यादा आहे। आपण जिल्ह्यामध्ये एक मोठं उद्योगाचं जाळ सुरू केलेलं आहे। महसूल मंत्री असताना त्यावेळी 500 एकर जमीन शिर्डीमध्ये आपण दिली। तिथे साधारण 2000 कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा संरक्षण प्रकल्पाचं काम सुरू आहे। या मार्चमध्ये त्याचं उद्घाटन आहे। नगरला 600 एकर जमीन सध्याच्या MIDC लागत दिली आपण। आता राहुरीच्या कृषी विद्यापीठाची साधारण 2000 एकर जमीन, त्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय दिसत नाही मला। एक तर पाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणं आणि उद्योग उभे करून अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे दोनच पर्याय आहेत। आणि त्या दृष्टीने मी आज सकाळपासून आढावा घेत होतो कसं कपडे जाता येईल, काय करता येईल। आम्ही त्याच्या संदर्भात पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक अर्नेस्ट यंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी आता आपण सल्लागार म्हणून घेतलेली आहे। महामंडळात आहे, तसं कृष्ण महामंडळात लेडीज बसलेल्या आहेत का नाही मिळत। लाडक्या बहिणी लाडक्या भावाने विचारत नाही मी, लाडक्या बहिणी विचारतो मी। लाडक्या बहिणी भावांच्या डोळा लाडक्या बहिणीच्या पैशावर आहे, मला माहिती आहे। परंतु आपण ते काम तिथपर्यंत थांबणार नाही, बोलायची गरज नाही। घरी बसून तुम्हाला आम्ही रोजगार संधी निर्माण करून देऊ। त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल। भारत योजना आणली, त्याचाच प्रतीक आहे ना। प्रत्येक समाजाच्या घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे। हे मी जेवढे वक्तव्य केले त्यांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे। म्हणजे कोविडच्या काळामध्ये 80% जनतेला मोफत धान्य देण्याची योजना कोणी सुरू केली? अरे कोणी सुरू केली? तुमच्या आमदारांना सुरू केली तर कोणी सुरू केली? मोदींनी सुरू केली। नाही, उद्या काय लोक म्हणतील मी सुरू केली, सांगता येईल तुमच्या तालुक्यात काही चमत्कार घडू शकतो। तर ते आदरणीय मोदी साहेबांनी ही मोफत धान्याची योजना सुरू केली
आणि ती योजना आता बंद आहे का चालू आहे? सरकारची भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी एखादी योजना सुरू केली आणि ती योजना बंद झाली असं उदाहरण आहे का? आज मोफत धान्य मिळतंय, मोफत आरोग्य मिळतंय, 5 लाखाचं कार्ड तुमच्या घरोघर पोच केलं का नाही? झालं पोच? कोणी केलं ते? मोठ्याने बोला ना तुम्ही. बरं माहित हे नक्की मोदी साहेबांनी केलं तुम्हाला माहिती आहे ना? आज आयुष्यमान भारताबरोबर आपल्या राज्य सरकारने 5 लाखाची जन आरोग्य योजना सुरू केली, ती आता 1.5 लाखाची 5 लाख केली. आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत याची अवस्था पूर्वीच्या काळात काय असायची? आता एवढा काळ बदललेला आहे, अत्याधुनिक सामुग्री येते, गरिबांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा औषध उपचार मिळतोय. 5 लाखाच्या आयुष्यमान भारतामुळे किती महागडं जरी औषध उपचार असले चांगल्या दवाखान्यात तुम्हाला संधी मिळते. आता तर वेगवेगळ्या समाज बांधवांच्या करता रोज योजना काही जाहीर होत आहेत. तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला विकासात्मक कामामध्ये त्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सगळ्या समाज बांधवांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेताना प्रत्येक समाज घटकाला कोणत्या ना कोणत्या निर्णयातून लाभ झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे. आणि ते काम भविष्यकाळात आम्हाला सगळ्यांना तालुका पातळीवर करायचं आहे, जिल्हा पातळीवर करायचं आहे की सरकारच्या योजना थेट आमच्या लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मी मंत्री असताना एकदा मागे पूर्वी पशुसंवर्धन मंत्री होतो, तो पहिल्यांदा अकोला तालुक्यामध्ये मी डांगीत जाऊन प्रदर्शन भरवलं होतं. एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं त्यावेळी आपण मधल्या काळामध्ये. आता काही म्हणतो 2.5 वर्षापूर्वी एक मोबाईल ॲम्ब्युलन्स सुरू केलं आपण, बरोबर ना? की त्या ॲम्ब्युलन्स थेट लोकांच्या शेतकरी दारापर्यंत जातील, लोकांच्या जनावरांचं त्या ठिकाणी देखभाल करतील. शेवटी हा गरीब आदिवासी शेतकरी डोंगराचा राहणारा जाणार कोण जनावर घेऊन, तो विचार आपण त्यावेळी केला. अशा अनेक योजनेतून आज वेगळ्या प्रवाहातून मी म्हटल्याप्रमाणे समाज बांधवांना मदत करण्याचाच प्रयत्न आपला आहे. आज पाण्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच देवेंद्रजींनी केलेला आहे. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा तो संकल्पच आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुष्काळी भागाला पाणी जात नाही, पाणी द्यावं लागेल, त्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्याची गरज आहे. एक आराखडा आपण तयार केलेला आहे. काही लोक आता भाषण करतात, पाणी गेलं पळवलं, रेल्वे पळवली. तो मुद्दा मी फार बोलणार नाही, पण मुद्दा मी सांगत होतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये आज अकोला तालुक्याने केलेलं जे योगदान आहे, अकोला शेतकऱ्यांनी केलेलं जे योगदान आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि मग त्या आमच्या आदिवासी तालुक्यातल्या आमच्या बांधवांसाठी काही करण्याची भूमिका ज्या आम्ही पुढे घेतोय, तसं मी पर्यटन विकास आराखडा मांडलाय, अन्य योजनेतून काही प्रयत्न करतोय. ते आमचं जबाबदारीच आहे, हे आम्हाला करावंच लागणार आहे. आज भंडारदऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आईच्या पाण्यामध्ये किती वाटेकरी करणार आपण? आता पण आमच्यावर आरोप झाले की पाणी पळवलं, पाणी गेलो का पाणी मध्ये? अकोला मध्ये कोण मध्ये काय मग पाणी कोणी पळवलं? हा थेट लोणीला असतं हरकत नाही, पण मध्ये कोण आहे? अकोला नंतर कोण आहे? आम्हाला आता आमदार झाले हो. आता रेल्वेचा खुलासा झाला. मग 19 साली रेल्वे देवठाणून जाणार होती, ती 21 साली हे महसूल मंत्री झाले, यांनी देवठाण गाळून टाकलं आणि थेट सगळं थेट नाशिकला काढलं. लोक मला काही लोक तुमच्या तालुक्यात काही लोक शुद्धीवर नाही समाजामध्ये झाले नाही. ठीक आहे, त्यांना पाहू नंतर काय करायचं. पण मुद्दा मी सांगत होतो की आता पाण्याचा प्रश्न महत्वाचा आपल्याला सोडवला पाहिजे. आणि म्हणून भंडारदऱ्याच्या दृष्टीने अतिरिक्त कोकणातलं वाहून जाणारं पाणी आपण आणतोय. आपल्या या भागामध्ये
विशेष करून तुमच्या भागामध्ये 2-3 प्रकल्प जुने बितका प्रकल्पाचे काम तुमच्याकडे रेखाडलेलं आहे. आढळा खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आहे तो. आणि मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या काही महिन्यामध्ये या बितकामध्ये आढळा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी सर्वेक्षणाची आपण परवानगी दिली आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे काम सुद्धा मी 100% पूर्ण करून देईल. म्हणजे तुम्हाला कुठे पाण्यासाठी वनवन फिरावं लागणार नाही, ही माझी जबाबदारी. काय 25-30 कोटी खर्च लिहू द्या ना. आमच्या आदिवासी बांधवांना पैसे त्या ठिकाणी पाणी देतो ना, कुठे काही पैसा कमी पडणार नाही तुम्हाला मी सांगतो. ती माझी जबाबदारी आहे. बितका प्रकल्प असेल त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. वेगवेगळ्या योजनेची मागणी आज आपण मंडळी करताय, त्याची आम्ही पूर्तता करू. अनेक निवेदन माझ्याकडे आले, सरपंचाने दिले 10 लाख योजना पाहिजे, 10 लाख ती पाहिजे. आता मेघासाठी तुम्हाला 2 कोटी रुपये दिलेत. आणखी तुम्हाला काही थोडे पैसे वेगळ्या कारणासाठी तुम्हाला वेगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेकडे देतो. तुम्हाला 10 कोटी पाहिजे तुम्हाला, मी तर देऊन टाकतो 10 कोटी रुपये. तुम्हाला तुम्ही तयारी करा बरोबर. तुम्ही बसा एकत्र सगळे आणि हा विषय मार्गी गेला. यंदा तालुक्यामध्ये 100% महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता तालुक्यात झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ते काम तुम्हाला करताना कुठे माझी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये मी सांगितलं पुन्हा एक, मी आता रेल्वे मंत्र्यांना मागच्या आठवड्यात पत्र लिहिले, त्यांना विनंती केली रेल्वेकडून जाणार एकदा कोणत्या बाजून जाणार आहे, कोणत्या रेल्वेत बसून जाणार आहे काही समजायला तयार नाही. कोणत्या डब्यात बसला ते समजायला तयार नाही. कोणत्या इंजिनला लागला ते समजत नाहीये. त्यामुळे चिंता करू नका, आपली रेल्वे बरोबर जाईल. माझा प्रयत्न हाच राहणार आहे की जो 19चा आराखडा आहे देवठारून रेल्वे गेली पाहिजे, तोच आमचा प्रयत्न राहील. ही मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी खात्री देतो. काय बिबट्यांचा प्रश्न मांडला या ठिकाणी, इतके बिबटे झाले. आणि जंगलातले बिबटे वेगळे आणि माणसातले बिबटे वेगळे. आपल्याला बिबटे समजायला नाही कोण आहेत. तरी आता या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आम्ही आता जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये 9 कोटी रुपये दिले. आपण 22 गाड्या घेऊन दिल्यात, 500 पिंजर घेऊन दिलेत, थर्मल ड्रोन दिले. म्हणजे रात्री ते ड्रोन उडाले तर त्या तो ट्रॅकिंग करता येईल आपल्याला. त्या बिबट्याला त्याच्या गन दिले आपण त्यांना, ट्रँक्युलायझर गनचे काय त्यातून आपण त्यांना बेशुद्ध करू शकतो. आता आजच आम्ही निर्णय केला आहे, त्या गोरक्षनाथ गड जो आहे निजानेश्वरला माझ्या कोकणगावच्या तिथे, ते 150 हेक्टर जमीन आहे. त्या 300 एकरामध्ये आपण मोठं बिबट्यांचं हे सफारी करतोय. त्याला 10 कोटी रुपये देऊन मोठे त्याला जाळे करतो पिंजऱ्याचे. 150 एकर ते फिरतील, मोकळे फिरतील ते. हा ना, म्हणजे त्या आपण त्या ठिकाणी ते बिबटे सोडून द्यायचे, ते पुढे जाणार नाही कुठं, त्याला कंपाऊंड राहणार. आपल्याला तर कोणी गडबड करायला लागेल तिकडे सोडून द्यायचं ते. गडबड करतो का, चालते जर्नेश्वरला द्या सोडून दिली. त्यामुळे चिंता करू नका, बिबट्यांची आम्ही काळजी घेतोय. आपण युद्ध पातळीवर आम्ही काम सुरू केलेलं आहे. जिथं त्यांना दुर्दैवाने काही घटना घडतात, निरपराध लोकांचा बळी जातोय, छोट्या मुलांचा बळी जातोय, काही ठिकाणी मी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले आहेत. जिथं जे शक्य आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आता हे, आणि हे लक्षात घ्या, गैरसमज करू नका. जे आता पिंजऱ्यात जो बिबट्या गेला त्याला मी सोडत नाही, तो पिंजऱ्यातच ठेवलेला आहे. आणखीन 500 पिंजर घेऊन दिले त्याला नवीन, की 1000 बिबटे 1000 ठिकाणी त्या पिंजऱ्यात राहतील. आणि 2 महिन्यात जर ते आपले गोरक्षनाथ झालं तयार, तोपर्यंत सोडणं. लोकांमध्ये भीती आहे, बिबटे घेतो आपण सोडून देतो वर आणि ते बिबटे खाली परत येतात. तर मग आता निर्णय आपण केलेला आहे की बिबट्या पकडला सोडायचे नाही. त्यामुळे आणखीन 500 पिंजर नवीन घ्यावं लागले आम्हाला, की आता बिबटे पकडण्याची संख्या एवढी वाढत चाललेली आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चित राहा, थोडं काळजी घ्यावीच लागते प्रत्येक गोष्टीला. आम्ही शाळेची वेळ बदलली, प्रत्येक नागरिकाला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. एकटे शाळेत जातात,
एकटी शाळेत जातात, त्यांना त्रास होतो बिचारांना. काय त्या छोट्या जीवाला काय माहिती आहे काय कोण काय निघणार आहे. आणि प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शेवटी त्या बिबट्याचा भरोसा कोण द्यायचा. इथं माणसाचा भरोसा नाही, बिबट्याचा काय कोण जाणार सांगा तू. माणसाचा भरोसा राहिला नाही. कोण कधी काय भरेल, कोण कधी काय बरं काहीची खात्री नाही ना. बिबट्याचं काय घुमायचं. आणि मला आनंद आहे की या ठिकाणी एक सबस्टेशन मागणी झाली. मी आताच बोललो त्या MSTBच्या अधिकाऱ्याशी आणि मी बरं झालं मला तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. साधारण महिनाभरामध्ये तुमच्या सबस्टेशन आम्ही सुरू करतोय या ठिकाणी तुम्हाला खात्री होतो. तुम्ही चिंता करू नका. मी असेपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे देवठाणला. अकोला तालुक्याला चिंता नाही आहे. तुमचा तालुका मी पालकमंत्री माझ्याकडे दत्तक आहे. सगळ्या योजना तुम्हाला द्यायला मी जाय. फक्त बिबट्या म्हणून सावध राहा. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो आणि थांबतो. जय हिंद.